लष्करी तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाचा खात्मा, पाकिस्तानच्या सिंध प्रांतात खेळ खलास, नागपुरातील संघ मुख्यालयावर हल्ल्याचा कट आखला होता. मुंबईत बार काउन्सिल सत्कार समारंभात प्रोटोकॉलवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची तीव्र नाराजी, कार्यक्रमाला मुख्य सचिव पोलीस आयुक्तांना यावंसं का वाटलं नाही, गवईंची विचारणा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक, मुंबईकरांना पुढील 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा, पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मिठी नदीची नालेसफाई फक्त कागदावरच, मनसेचा आरोप, पालिका अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबई महापालिकेनं हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवण्यात येणार. पावसाळ्यात काँक्रीट सुकत नसल्यानं उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार. पनवेल न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, माजी महिला आणि बाल हक्क आयोग अध्यक्षा मीनाक्षी जयस्वाल यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना दुहेरी जन्मठेप, तब्बल 10 वर्षांनंतर खटल्याचा निकाल. मुंबईच्या आरसीएफ पोलिसांनी तब्बल 13,37,60,000 किमतीचं ड्रग्ज केलं जप्त, 6 किलो 688 ग्राम MD ड्रग्जसह 5 जण अटकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.